संत तुकाराम महाराज अभंग. जन्म मरणाचे चक्र फिरते. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराज हे मराठी भक्ती परंपरेतील एक अग्रगण्य संत कवी आहेत. त्यांच्या अभंगांमधून आध्यात्मिक विचार, भक्ती, सामाजिक सुधारणांचा संदेश साध्या पण गहन शब्दात व्यक्त होतो. जन्म मरणाचे चक्र फिरते हा त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, जो मानवी जीवनातील जन्म मृत्यूच्या चक्राचा, त्यापासून मुक्ती मिळवण्याच्या मार्गाचा विचार मांडतो. यात ते मानवी जीवनातील सतत चालणाऱ्या जन्म मृत्यूच्या चक्राचा उल्लेख करतात आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्ती व साधनेची आवश्यकता अधोरेखित करतात. हा अभंग मानवाला आपल्या जीवनाचे खरे स्वरूप समजावून सांगतो, संसाराच्या मायाजालातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो. जन्म मरणाचे चक्र फिरते, माया जाळे बांधला जीव, लोभ मोहाच्या वेढा पडती, दिसेन किरटीचा ठाव, वाहत असे वाहून संसारात, कळेना मज काय उपाय, पडल्या पडल्या विठ्ठल स्मरावा, तुटती बंधने आपणची, तुका म्हणे विठ्ठल नामे, तोडील हा संसार. जन्म मरणाचे चक्र फिरते, माया जाळे बांधला जीव. या ओळींमध्ये एक गहन आध्यात्मिक सत्य दडलेले आहे. हे सत्य हिंदू दर्शनशास्त्रातील, विशेषतः वेदांत, भगवद्गीता आणि संत परंपरेतील मूलभूत संकल्पांना स्पर्श करते. जन्म आणि मरणाचे चक्र म्हणजे सांसारिक जीवनाचे अनंत वर्तुळ, ज्याला संस्कृतमध्ये संसार चक्र असे म्हणतात. हे चक्र जीवाला म्हणजे आत्म्याला वारंवार जन्म मृत्यूच्या बंधनात अडकवते. मायाजाळ म्हणजे मायेचे जाळे, जी ईश्वराची शक्ती आहे, जी जगाला भासमान बनवते. या जाळ्यात जीव बांधला जातो म्हणजे तो मायेच्या प्रभावाने खरे सत्य विसरतो आणि सांसारिक सुखदुःखात गुंततो. प्रथम आपण जन्म मरणाचे चक्र समजून घेऊ. हिंदू शास्त्रानुसार जीव हा अनादी आणि अनंत आहे. तो परमात्म्याचा अंश आहे, पण कर्माच्या फलस्वरूप जन्म घेतो. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित. आत्मा जन्मत नाही, मरत नाही, तो अविनाशी आहे. तरीही अज्ञानामुळे जीव शरीराला स्वतः समजतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रात फिरतो. हे चक्र कर्म, वासना आणि अहंकाराने चालते. पूर्वजन्मातील कर्माचे फळ भोगण्यासाठी नवीन जन्म होतो. मृत्यूनंतर पुन्हा जन्म होतो. हे चक्र अनंत आहे, जोपर्यंत मुक्ती मिळत नाही. माया ही ईश्वराची मायावी शक्ती आहे, जी जगाला सत्य वाटते, पण ते भास आहे. अद्वैत वेदांतात आदि शंकराचार्य म्हणतात, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. ब्रह्म हे सत्य आहे, जग मिथ्या आहे. माया जीवाला या जगाचे मोहात बांधते. इंद्रिय सुख, धन, मान, सत्ता हे सर्व मायेचे जाळे आहे. जीव या जाळ्यात अडकतो आणि स्वतःला देह, मन, बुद्धी समजतो.
संत तुकाराम म्हणतात, मायेच्या जाळ्यात सापडलो मी. म्हणजे माया जीवाला भौतिक जगात गुंतवते, ज्यामुळे दुःख येते. हे जाळे इतके मजबूत आहे की जीव खरे स्वरूप विसरतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती धन कमावण्यात गुंतते, पण मृत्यूनंतर सर्व सोडावे लागते. हे दर्शवते की माया तात्पुरती आहे. या चक्रातून मुक्त होण्यासाठी आध्यात्मिक मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. यामध्ये विवेक जोपासणे म्हणजे सत्य आणि असत्य यातील फरक समजणे होय. याकरता ध्यान, योग, भक्ती आणि ज्ञान हे मार्ग आहेत. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात, माया पार करण्यासाठी मला शरण यावे. कर्मयोगाने निष्काम कर्म करणे, ज्याने नवीन कर्मबंधने निर्माण होत नाही. ध्यानाने मन शांत करणे आणि आत्मसाक्षात्कार करणे. रामकृष्ण परमहंस म्हणतात, माया हे ईश्वराचे खेळ आहे. हे ओळखले की मुक्ती मिळते. हा अभंग आपल्या जीवाला स्मरण करून देतो की सांसारिक जीवन हे तात्पुरते आहे. जन्म मरणाचे चक्र फिरत राहते जोपर्यंत मायाजाळ तोडले जात नाही तोपर्यंत. मुक्ती हीच अंतिम ध्येय आहे, ज्यात जीव परमात्म्यात विलीन होतो. संत एकनाथ म्हणतात, जन्म मरण नसे तेथे. मुक्तीनंतर चक्र थांबते. हे सत्य समजून जीवन जगले तर दुःख कमी होते आणि शांती मिळते. जीव मायेत बांधला आहे, पण ज्ञानाने मुक्त होऊ शकतो. हे आध्यात्मिक जागृतीचे आवाहन आहे. लोभ मोहाच्या वेडा पडती, दिसेन किरटीचा ठाव. या ओवीचा आध्यात्मिक अर्थ समजून घेण्यासाठी प्रथम तिच्या मूळ संदर्भाकडे लक्ष देऊया. ही ओवी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून प्रेरित आहे, ज्यात भक्ती मार्गातील मानवी जीवनातील अडथळे वर्णिले आहेत. लोभ म्हणजे लोभ किंवा अति आकांक्षा. मोह म्हणजे मोह किंवा आसक्ती. आणि वेढा पडती म्हणजे हे दोन्ही मनुष्याला घेरून टाकतात. किरीटी हा शब्द अर्जुनाचा उल्लेख करतो, जो महाभारतातील किरीटधारी योद्धा आहे. ठाव म्हणजे ठाव किंवा मार्ग दिसत नाही. एकंदरीत ही ओवी सांगते की लोभ आणि मोहाच्या जाळ्यात अडकलेल्या मनुष्याला अर्जुनासारख्या दिव्य योद्ध्याचा किंवा ईश्वराच्या मार्गाचा ठाव लागत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही ओवी माणसाच्या आत्मिक यात्रेची व्यथा व्यक्त करते. भगवद्गीतेत अर्जुनाला युद्धभूमीवर मोह आणि लोभाची वेढा पडते. त्याला कुटुंब, नातेवाईक यांच्या आसक्तीमुळे धर्मयुद्धाचा मार्ग दिसत नाही. कृष्ण त्याला ज्ञान देऊन मोहातून मुक्त करतात. तुकारामांच्या अभंगातही हा संदर्भ वापरून जगातील मायामोहाच्या जाळ्यात अडकलेल्या जीवाला परमात्म्याचा ठाव लागत नाही असा बोध दिला जातो. लोभ हा मनुष्याच्या इंद्रिय सुखांच्या मागे धावण्यातून येतो, ज्यामुळे तो संपत्ती, पद, प्रतिष्ठा यांच्या मागे लागतो.
मोह हा भावनिक आसक्ती आहे, जो कुटुंब, शरीर, सांसारिक सुख यांच्याशी बांधतो. हे दोन्ही एकत्र येऊन वेढा तयार करतात, जसे की शत्रूची सेना घेरते. परिणामी जीवात्मा परमात्म्याकडे जाणारा मार्ग विसरतो. किरीटीचा ठाव म्हणजे अर्जुनासारखा योद्धा जो कृष्णाच्या मार्गदर्शनाने मोह जिंकतो, त्याचा आदर्श दिसत नाही. भक्ती मार्गात ही ओवी साधकाला सावधान करते की लोभ, मोह हे मायेचे हत्यारे आहेत. ते जीवाला अंधकारात ढकलतात, जिथे ईश्वराचे दर्शन होत नाही. संत तुकाराम म्हणतात, नाम घेता मोह जाई, म्हणजे विठ्ठलाच्या नामस्मरणाने हे वेढे तुटतात. अध्यात्मात लोभ हे रजोगुण आणि मोह हे तमोगुण दर्शवतात, जे सत्वगुणाच्या मार्गात अडथळा आणतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात कृष्ण सांगतात, आसक्ती आणि द्वेष टाळा. लोभ मोहाच्या वेढ्यात अडकलेला जीव कर्मबंधनात पडतो, जन्म मृत्यूच्या चक्रात फिरतो. या ओवीचा गहन अर्थ असा की सांसारिक जीवनात लोभ, मोह हे अपरिहार्य आहेत, पण त्यांना ओळखून त्यांच्यापासून अलिप्त राहणे शक्य आहे. ध्यान, नामजप, सत्संग हे उपाय आहेत. माया ही ईश्वराची शक्ती आहे, पण तिच्यात अडकू नये. लोभ मोहाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी विवेक आवश्यक आहे. जेव्हा जीव आत्मचिंतन करतो, तेव्हा किरीटीचा ठाव दिसतो, म्हणजे दिव्य योद्ध्याप्रमाणे लढण्याची शक्ती मिळते. आजच्या काळात ही ओवी अत्यंत प्रासंगिक आहे. आधुनिक जीवनात पैसा, भौतिक सुख यांच्या लोभ मोहात माणूस हरवतो. त्याला आंतरिक शांती, ईश्वराचा ठाव दिसत नाही. आध्यात्मिक साधनेने हे वेढे तोडता येतात. संत तुकारामांच्या शब्दात, तुका म्हणे विठोबा तुझे चरण धरितो. विठ्ठलाच्या चरणी शरण जाऊन मोह जिंकता येतो. अशा प्रकारे ही ओवी भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे, जी लोभ मोहाच्या अंधकारातून प्रकाशाकडे नेते. वहात असे वाहून संसारात, कळेना मज काय उपाय. या ओळीत मानवी जीवनाची गहन आध्यात्मिक अवस्था व्यक्त होते. संसार हा जणू निरंतर वाहणारा, थांबवता न येणारा एका प्रचंड प्रवाहासारखा आहे. जन्म, पालन पोषण, नातेसंबंध, इच्छा, आकांक्षा, सुख दुःख या साऱ्या लाटांमध्ये मनुष्य स्वतःला वाहवत नेत असतो. वहात असे वाहून हा शब्दप्रयोग सूचित करतो की मनुष्य अनेकदा स्वतःच्या इच्छेने नाही, तर परिस्थितीच्या ओघात जगत असतो. त्याला वाटते की तो निर्णय घेत आहे, पण प्रत्यक्षात तो सवयी, संस्कार आणि वासनांच्या प्रवाहात वाहत चाललेला असतो. संसारात वाहताना कळेना मज काय उपाय, ही हतबलतेची भावना उत्पन्न होते. ही अज्ञानाची नाही, तर जागृत जाणीवेची सुरुवात आहे.
जेव्हा माणसाला आपल्या असहायतेची जाणीव होते, तेव्हाच आध्यात्मिक शोध सुरू होतो. हा प्रश्न बाह्य उपायांचा नाही, तर अंतर्मुखतेचा आहे. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, नातेसंबंध हे संसारातील प्रवाहाला थांबवू शकत नाहीत. उलट ते कधी कधी त्या प्रवाहाला अधिक वेग देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर संसारातून मुक्त होण्याचा उपाय प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात नाही, तर स्वतःला त्या प्रवाहापासून वेगळे ओळखण्यात आहे. संत सांगतात की आपण शरीर नाही, मन नाही, आपण त्या साक्षी भावातील चेतना आहोत. जेव्हा हा साक्षी भाव जागृत होतो तेव्हा संसार वाहत असतो, पण आपण त्यात वाहत नाही. दुःख येते जाते, सुख येते जाते, पण आतला आत्मा स्थिर राहतो. भक्ती मार्गात या ओळींचा अर्थ अधिक खोल जातो. भक्त म्हणतो, मी अडकलो आहे, मला मार्ग कळत नाही, आता तूच मला तार. ही शरणागती कमजोरी नसून सर्वोच्च आध्यात्मिक बळ आहे. अहंकार सुटला की कृपेचा मार्ग उघडतो. ईश्वर स्मरण, नामसाधना, सत्संग, विवेक यांच्या सहाय्याने माणूस हळूहळू संसाराच्या भोवऱ्यातून वर येतो. अशा प्रकारे वाहत असे वाहून संसारात ही केवळ तक्रार नाही, तर आत्मजागृतीची हाक आहे. कळेना मज काय उपाय, हा निराशेचा उद्धार नाही, गुरु कृपा आणि आत्मज्ञानाकडे नेणारे हे पहिले पाऊल आहे. जेव्हा उपाय कळेनासा होतो तेव्हाच खरा उपाय प्रकट होतो. स्वतःकडे वळणे आणि परम सत्यावर श्रद्धा ठेवणे. पडल्या पडल्या विठ्ठल स्मरावा, तुटती बंधने आपणची. हा अभंग सदृश्य भाव अत्यंत सूक्ष्म पण खोल आध्यात्मिक अर्थ सांगणार आहे. मानवी जीवनात पडणे हे केवळ शारीरिक किंवा सामाजिक अपयश नसून ते अहंकाराच्या, अपेक्षांच्या, आसक्तीच्या कोसळण्याचे प्रतीक आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, निराश होतो, स्वतःच्या बळावर काहीही साध्य होत नाही असे जाणवते, तेव्हाच खऱ्या अर्थाने भक्तीची सुरुवात होते. पडल्या पडल्या याचा अर्थ असा की उठण्याआधी, सावरण्याआधी, स्वतःला मोठे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याआधीची अवस्था. अशा अवस्थेत मन रिकामे असते, अहंकार गळून पडलेला असतो. त्या क्षणी जर विठ्ठल स्मरण झाले तर ते औपचारिक जप नसून शरणागतीचे स्मरण ठरते. विठ्ठल येथे केवळ एक देवमूर्ती नाही, तर तो चेतनेचा केंद्रबिंदू आहे. तिथे सत्य, करुणा, आत्मबोध यांचा साक्षात्कार असतो. सामान्यतः माणूस बंधनापासून मुक्त होण्यासाठी तप, नियम, उपासना, साधना असे अनेक उपाय करतो. पण हा अभंग सांगतो की बंधन बाहेरून तोडावी लागत नाही, ती आपणची तुटतात. म्हणजेच जेव्हा मन ईश्वर स्मरणात पूर्णपणे विरघळते तेव्हा बंधनांची मुळं आपोआप नष्ट होतात. कारण बंधनही वास्तवात बाह्य नसून आसक्ती, भीती, वासना, अपेक्षा
आणि मीपणाची भावना अशी मानसिक असतात. विठ्ठल स्मरण म्हणजे भविष्यात मुक्ती मिळेल अशी आशा नव्हे, तर आत्ताच्या क्षणी मुक्त होणे. पडलेला माणूस जेव्हा विठ्ठलाचे स्मरण करतो तेव्हा तो स्वतःला दोष देत नाही, जगाशी भांडत नाही, परिस्थितीला शत्रू मानत नाही. तो स्वीकारतो आणि स्वीकारातच परिवर्तन घडते. हीच भक्तीची खरी शक्ती आहे. या भावातून संत परंपरेचा मुख्य संदेश प्रगट होतो. ईश्वर दूर नाही, तो यशात नाही, तो उभे राहण्यात नाही, तो पडण्यात आहे. जर त्या पडण्यात स्मरण असेल तर. म्हणूनच हा भाव सांगतो की संकट, अपयश, दुःख ही शाप नसून विठ्ठलाशी एकरूप होण्याची संधी आहे. अशा रीतीने पडल्या विठ्ठल स्मरावा हा केवळ सल्ला नाही, तर जीवन जगण्याची आध्यात्मिक दिशा आहे. जेथे स्मरण आहे तेथे बंधन टिकत नाही, आणि जेथे शरणागती आहे तेथे मुक्ती आधीच उपस्थित असते. तुका म्हणे विठ्ठल नामे, तोडील हा संसार. हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचा गाभा उलगडणारा आहे. या ओळीत जीवनातील दुःख, बंधन आणि मुक्तीचा मार्ग अतिशय सोप्या पण गहन भाषेत सांगितला आहे. संत तुकारामांच्या दृष्टीने संसार म्हणजे केवळ घरदार, कुटुंब किंवा व्यवहार नव्हे, तर माणसाच्या मनात निर्माण होणारी आसक्ती, अहंकार, इच्छा, लोभ आणि माया यांचे जाळे होय. जन्म मरणाच्या चक्रात जीव अडकतो, कारण तो नश्वर गोष्टींना शाश्वत मानतो. सुखाच्या शोधात तो अधिकाधिक बंधनात सापडतो आणि दुःख वाढत जाते. हा संसार बाह्य नसून अंतःकरणात रुजलेला असतो. विठ्ठल नामे या शब्दात तुकाराम महाराजांनी केवळ एका नामाचा उच्चार अभिप्रेत ठेवलेला नाही, तर नामामध्ये सामावलेली श्रद्धा, समर्पण, प्रेम यांची शक्ती सूचित केली आहे. विठ्ठल नाम म्हणजे ईश्वराशी होणारा अंतःकरणाचा संवाद आहे. जेव्हा भक्त अखंड नामस्मरण करतो तेव्हा त्याचे मन हळूहळू शांत होते, विचार निर्मळ होतात, अहंकार विरघळू लागतो. नामस्मरण हे मनाचे शुद्धीकरण करणारे साधन आहे. तोडील हा संसार याचा अर्थ संसार नष्ट होतो असा नसून संसाराचे बंधन तुटते असा आहे. भक्त संसारात राहतो, कर्तव्य पार पाडतो, पण त्याची आसक्ती संपते. सुख दुःख, लाभहानी, मान अपमान यांचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही, कारण त्याचे केंद्र बाह्य जग न राहता विठ्ठल नाम बनते. अशा अवस्थेत संसार साखळी न राहता साधनेचे क्षेत्र बनतो. संत तुकाराम महाराज सांगतात की मुक्ती दूर कुठेही नाही, ती ज्ञानाच्या मोठ्या चर्चा, कठोर तपश्चर्या किंवा बाह्य वैराग्यात नाही, तर साध्या निस्वार्थ भक्तीत आहे. विठ्ठल नामाच्या आधाराने जीव स्वतःची खरी ओळख शोधतो, तेव्हा त्याला कळते की तो देह नाही, मन नाही, तर परम चैतन्याचा अंश आहे. म्हणूनच हा अभंग माणसाला आशा देतो की कितीही गुंतागुंतीचा संसार असला तरी विठ्ठल नामाचा धागा धरला की बंधनं सुटतात.
नामस्मरण हेच जीवन नौकेचे पतवार बनून जीवाला संसार सागरातून सुरक्षित पार नेते. संत तुकाराम महाराज यांचा जन्म मरणाचे चक्र फिरते हा अभंग मानवी जीवनातील गहन सत्ये सोप्या शब्दात मांडतो. यातून जन्म मृत्यूच्या चक्राची जाणीव, मायेचा प्रभाव, विठ्ठल नामाच्या स्मरणाने मुक्ती मिळवण्याचा मार्ग सांगितला आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग आत्मज्ञान आणि भक्तीचा मार्ग दाखवतो. तर तार्किक दृष्टिकोनातून तो मानवी मनाच्या स्वरूपाचा, त्याच्या मर्यादांचा विचार मांडतो. दैनंदिन जीवनात याचे जर आपण उपयोजन केले तर व्यक्तीला मानसिक शांती, आत्मविश्वास आणि जीवनाचा खरा उद्देश समजतो. संत तुकाराम यांचे हे विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि प्रेरणादायी आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला सन्मार्गावर घेऊन जातात. या अभंगातील संदेश प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आणि तो भक्ती व आत्मज्ञानाचा सुंदर संगम आहे. सज्जन हो, आजपर्यंत संत तुकाराम महाराज अभंगावर जवळजवळ 10 हिंदी निरूपण आणि 51 मराठी निरूपण असे एकूण 61 भाग मी आपणासमोर माझ्या अल्पमतीप्रमाणे सादर केली व आपण सर्वांनी ती मोठ्या मनाने गोड करून घेतली. आजचे 51वे हे मराठी निरूपण पुष्प विठू माऊलीच्या पदकमलावर अर्पण करताना व आपणासमोर सादर करताना माझ्या मनाला अतिशय आनंद व समाधान होत आहे. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपली जन्मभर ऋणी आहे. विठ्ठल भक्तीत लीन होताना मराठी निरूपणाचे 51वे पुष्प कसे विनासायास पूर्णत्वास आले ते माझ्या मनाला कळले देखील नाही. अर्थात ही कृपा त्या विठ्ठल माऊलीचीच आणि आपणा सर्वांची. लेकराचे बोबडे बोल गोड करुनी घेतसे मात. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, सहकार्य असेच कायम राहो असा मी विश्वास व्यक्त करते आणि आपली रजा घेते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.